हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई-केवायसी याबद्दल अजूनही प्रश्न सुटता सुटेना. लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतके प्रश्न उद्भवलेले आहेत, तरी सुद्धा स्वतः आदित्य तटकरे यांनी 2 दिवसांच्या अगोदर काय दिलं होतं, प्रश्नांचं उत्तर दिलेलं होतं, की ज्या बहिणी अनाथ आहे, ज्या बहिणींकडे पती नाही आहे, ज्या बहिणींकडे वडील नाही आहे, अशा बहिणींसाठी डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन येणार होतं. त्यामध्येच प्रश्न उठलेला आहे, की नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17 हप्ता कुणाला भेटतो, कधी भेटतो, याबद्दलही उत्सुकता, आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील बहिणींमध्ये लागलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, तर आजची 16 तारीख, आता 2 दिवस बाकी आहे, शेवटचे 2 दिवस बाकी आहे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी, बरोबर? आणि जर तुम्ही बघितलं असेल, याच्यामध्येच ई-केवायसी बाबत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ही धक्कादायक बातमी जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकाल ना, तर लाडक्या बहिणी तुम्ही म्हणजे डोक्यावर तुम्ही हातच ठेवणार, इतकी भयंकर माहिती समोर आलेली आहे. का ई-केवायसीला मुदतवाढ वाढणार का? मुदतवाढ भेटणार का? अनेक प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आता उपस्थित झाले आहेत. कारण की आदित्यताई तटकरेंनी सांगितलेलं होतं, की पूरग्रस्तजन्य भागामध्ये 15 दिवस मिळेल. आता ज्या बहिणींसाठी एडिटचं ऑप्शन येणार आहे म्हणते, अपडेटचं डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन येणार आहे म्हणते, अजूनही ऑप्शन आलेलं नाही आहे. मग त्या लाडक्या बहिणींसाठी काय? आणि ज्या बहिणींची आता ई-केवायसी राहिलेली आहे, त्या बहिणींचं का? ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. काय ती धक्कादायक माहिती आहे? हे सगळं मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतोय लाडक्या बहिणींनो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण की या चॅनलला फक्त क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली जातं. बघा लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची माहिती आहे, अत्यंत महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र में 1 करोड़ महिला लाडकी बहीण योजना से हो जाएगी बाहर. म्हणजे 1 करोड महिला अपात्र ठरू शकतात का? बघा, इतकी धक्कादायक माहिती आहे. आणि जर असं झालं तर विचार करा, ज्या गोरगरिबीन बहिणी आहे, 1 करोड बहिणी आता अपात्र ठरू शकतात. बघा, मी नाही म्हणताय, इथे न्यूज कोणाची आहे? नवभारत टाइम्स 15 नोव्हेंबर सकाळी 8:30 वाजताची ही न्यूज आहे, ज्याने ई-केवायसी को लेकर फसा पेच. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या समोर लक्षात येईल लाडक्या बहिणींनो, किती भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे, की 1 करोड बहिणी अपात्र ठरू शकतात. जर सरकारने त्या फॉलोइंग स्टेप्स नाही घेतल्या तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथून पुढचे पैसे सुद्धा भेटू शकत नाही. म्हणून तुम्ही काय करावं, काय नाही, काय न्यूज आहे, सगळं मी तुम्हाला बघा दाखवतोय. महाराष्ट्र की लाडली बहन योजना के तहत ई-केवायसी की डेडलाइन पूरी होने वाली है. कधी? 18 नोव्हेंबर. शेवटचे 2 दिवस बाकी आहे. शेवटचे 2 दिवस. आजची 16, 17 आणि 18. अभी तक लाखों महिलाओं ने अपने विवरण अपडेट नहीं किए हैं. कहा जा रहा है उन्हें ऐसा करने में मुश्किल आ रही है. बरोबर? कधी वेबसाईट बंद आहे, कधी ओटीपीच जात नाही, कधी पात्र यादीमध्ये नाही आहे. कोणत्या बहिणीकडे जर तुम्ही बघितलं असेल तर पती नाही आहे, वडील नाही आहे, बरोबर? अशी इश्यूज आहेत. जिन महिलाओं के पति का निधन हो चुका है, उन्हें सबसे ज्यादा परेशानी हो रही है. पतीचं निधन झालं किंवा वडिलांचं निधन झालंय, बरोबर? महाराष्ट्र विधानसभा चुनाव के ठीक पहले शुरू की गई लाड़की बहन योजना के तहत 1 करोड़ से ज्यादा लाभार्थियों की ई-केवायसी अभी तक बाकी है. ई-केवायसी पूरे करने की अंतिम तिथि 18 नवंबर है. अगदी बरोबर माहिती है. महिला व बाल विकास विभाग के एक वरिष्ठ अधिकारी के मुताबिक लाडली बहन योजना करीब 2.35 करोड़ लाभार्थी है, जिनमें से अब तक 1.3 करोड़ महिलाओं ने ई-केवायसी पूरा किया है. जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की ऑलमोस्ट 2.5 करोड म्हणजे किती? 2,50,00,000 बहिणींनी काय केलं होतं? या योजनेसाठी रजिस्टर्ड केलं होतं. पण त्यापैकी जर पात्र बहिणी बघितल्या तर किती आहे? 2,35,00,000. बरोबर? पूर्ण नंबर किती आहे? 2,50,00,000. आणि पात्र बहिणी ज्यांना लाभ भेटतोय त्या किती आहेत? 2,35,00,000. आणि ई-केवायसी किती बहिणीची झाली आहे? 1.3 कोटीची. अजून तुम्ही बघा, 2 दिवस शेवटचे बाकी आहे आणि किती बहिण्यांची ई-केवायसी बाकी आहे, बरोबर? आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही समजून घ्यायचं असेल तर स्वतः आदित्य तटकरेंनी म्हटलेलं आहे, की जितक्याही लाभार्थी महिला आहे, जितक्याही लाभार्थी महिला आहे, म्हणजे 2.5 कोटी लाभार्थी बहिणींनी ई-केवायसी करायची होती आणि झाली किती आहे? 1.3. म्हणजे अजूनच तेवढ्या बहिणी 1.2 म्हणजे 1,20,00,000 बहिण्यांची ई-केवायसी बाकी आहे आणि दिवस उरले आहे 2. मग 1,00,000 बहिणींची 1 करोड बहिणींची 1 कोटी बहिणी आता अपात्र ठरणार का? हा प्रश्न उचलणं अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं आहे, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. जिनमें से बड़ी तादाद महिलाओं पर गलत तरीके से लाभ लेने का आरोप भी लगा है, जिनके बाद काफी नाम हटाए गए. इसी के चलते ई-केवायसी प्रक्रिया शुरू की गई है, मान्य है, जिसमें शुरुआत के काफी दिक्कतें आ रही थी, लेकिन कुछ दिनों में व्यवस्था सुचारू हो गई, जिसके बाद बड़ी संख्या महिला ने ई-केवायसी की. ई-केवायसी ऑनलाईन तरीके कुछ मिनिटों के लिए हो जाता. 100% आता ई-केवायसीची जी वेबसाईट आहे योग्य चालत आहे. पण लाभ भेटत आहे का आमच्या लाडक्या बहिणींना? लाभच भेटत नाही आहे. कारण ज्या बहिणींकडे पती नाही आहे, ज्या बहिणींकडे काय झालेलं आहे, वडील नाही आहेत, त्या बहिणींचं नेमकं काय?
तर बघा मी एक डाटा सुद्धा तुमच्या समोर ठेवतोय लाडक्या बहिणींनो. बरोबर, इथे का नाही 5 पाहिजे, इथे लिहितो मी 51. जर सर्व लाभार्थी क्रमांक बघितला तर किती आहे, 2 कोटी ऑलमोस्ट 51 लाख इतका नंबर तुम्हाला माहिती पडतो सर्व लाडक्या बहिणी. त्याच्यानंतर सर्व लाभार्थी संख्या किती आहे, 2 कोटी 35 लाख. सर्व लाभार्थी बहिणी किती आहे, 2 कोटी 35 लाख इतक्या बहिणी आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, आता ई केवायसी किती लाभार्थ्यांची कंप्लीट झालेली आहे, 1 कोटी 30 लाख बहिण्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर उरल्या किती, 1 कोटी 20 लाख बहिण्यांची ई केवायसी राहिलेली आहे. मग 2 दिवसामध्ये पॉसिबल आहे का रे? आधी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की पहिले 4 ते 5 लाख बहिण्यांची एका दिवशी ई केवायसी होत होती आणि आता 10 लाख आहे. 2 दिवसात 10 लाख म्हणजे 20 लाख होईल. 1 करोड बहिणी अपात्र ठरणार का? तर मी तुम्हाला सांगतो असं होणार नाही. ई केवायसीला मुदतवाढ भेटणार म्हणजे भेटणार. ई केवायसीला मुदतवाढ भेटणार म्हणजे भेटणार. आणि लाडक्या बहिणींनो हे तर मान्य आहे भेटणार, पण तुमच्यापैकी ज्या ज्या बहिणींकडे दोन्ही ओटीपीचे प्रॉब्लेम नसेल तर ई केवायसी करून घ्या. ही ई केवायसीची मुदतवाढ ज्या बहिणींकडे पती नाही आहे, ज्या बहिणींकडे वडील नाही आहे, ज्या बहिणींकडे काय म्हणतो आपण पात्र यादीमध्ये नाव नाही आहे, अशा बहिणी असेल, ज्या बहिणींना ओटीपी जात नाही अशा बहिणींसाठी हे असू शकतं. पण तुमच्याकडे जर सगळंच असेल, दोन्ही असेल, पहिलाही ओटीपी आहे दुसराही ओटीपी आहे, तर लवकरात लवकर तुम्ही काय करा, ई केवायसी करून घ्या. बरोबर. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता 2 दिवसाच्या अगोदर आदितीताई तटकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितलेलं होतं, ज्या बहिणींना पती नाही आहे, ज्या बहिणींना वडील नाही आहे, ज्या बहिणी अनाथ आहे यांच्यासाठी सर्टिफिकेट अपलोडचं ऑप्शन येणार आहे. सर्टिफिकेट अपलोडचं ऑप्शन येणार आहे. मान्य, येऊ द्या. खूपच चांगली खुशखबर दिली. मी तर तुमच्या नतमस्तक होऊन माझ्या लाडक्या बहिणींकडनं पाया पडतो आदितीताई तुमच्या. पण तुम्हीच आदितीताई तुम्ही विचार करा की लाडक्या बहिणींकडे, तुम्ही स्वतः महिला आहे, तर काही बहिणींकडे मोबाईलच नाही आहे. बरोबर, मान्यता असेल महाराष्ट्रामध्ये इतक्या गोरगरीबीन बहिणी आहे की त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. त्यांच्याकडे मोबाईल असेल तर पतीकडे मोबाईल नाही आहे. मग त्या बहिणींनी कशा पद्धतीने आपली ई केवायसी करावी हे तुम्ही या ठिकाणी सांगावं. त्याच्यानंतर ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये येत नाही त्यांच्याबद्दलही तुम्ही वक्तव्य करावं, ही माझी दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी, ज्या बहिणींना ओटीपी जात नाहीये, पहिला ओटीपी जात नाही किंवा दुसरा ओटीपी जात नाही अशा बहिणींचं का? त्यानंतर ज्या बहिणींचं जे सर्टिफिकेट आहे तेच सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाही आहे, जे तुम्ही मागत आहेत, मृत्यू प्रमाणपत्र, डायव्होर्स सर्टिफिकेट किंवा ऑर्फनेज सर्टिफिकेट, तर अशा बहिणींसाठी काय करावं सर्टिफिकेट नसेल तर? बरोबर. आणि आता 2 दिवसामध्ये सर्टिफिकेट निघणार नाही. त्याच्यानंतर हे जे चुका झाल्या माझ्या लाडक्या बहिणींच्या मागे, बरोबर, किंवा लाडक्या बहिणींनी केल्या, नातेवाईकांचा नंबर दिला, त्याच्यामध्ये कोणी भावाचा दिला, कोणी आईचा दिला, कोणी पोरीचा दिला, कोणी पोराचा दिला, बरोबर, दिला ना. अशा बहिणींच्या ज्या चुका झालेल्या आहेत, तर ह्या चुका त्या लाडक्या बहिणी कारणीभूत नाही आहेत. कारणीभूत तुम्ही आहात, सरकार कारणीभूत आहे. कारण 2 महिने म्हणजे ई केवायसी संपण्याच्या 2 दिवसाच्या अगोदर जर तुम्ही स्टेटमेंट देत आहे आणि म्हणत आहे की या चुका लाडक्या बहिणींमुळे झाल्या किंवा लाडक्या बहिणींनी केला, तर मी सांगतो या सरकारवर इतकं आपण टीकास्त्र करू की हे सरकार पुढल्या वेळेस जिंकून येणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. कारण तुम्ही कारणीभूत आहात. तुमच्यावर या लाडक्या बहिणी डिपेंडंट आहे. तुम्ही तुमच्या तर कधीच मागे येत नाही. तुम्ही तुमच्यासाठी तर कधीच मागे येणार नाही. 1 महिन्याचा पगार घेणार नाही. बरोबर. असं होतं का कधी की तुम्ही पगार घेतला नाही, की तुम्ही बाकीच्या फॅसिलिटी घेतल्या नाही. पण या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये जर तुम्ही देऊन तुम्ही खुश असाल, तर तेही आम्हाला मान्य आहे की तुम्ही तुमचे पोट भरा, तुम्ही तुमचे घर भरा. पण या लाडक्या बहिणी आजही भुकेसाठी तुमच्याकडे आतुरलेल्या असतात आणि तुमच्याकडून त्यांची मागणी करत असतात. कारण की त्या गोरगरिबीन आहेत. बरोबर. त्या जर गव्हर्नमेंट सर्व्हंट असतात की त्यांनी मागितलं असतं ना, तर तुम्ही त्यांच्याही या चुका अपडेट करण्यासाठी ऑप्शन द्यावं, ही मागणी तुमच्याकडे असणार आहे. त्याच्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता याच महिन्यामध्ये भेटणार आहे. कोणाला भेटणार त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. शेवटचे 2 दिवस बाकी आहे. ई केवायसी बाबत धक्कादायक माहिती समोर आली, ती सुद्धा तुम्हाला सांगितली. ई केवायसीला मुदतवाढ मिळणार का? तर मुदतवाढ मिळणार. अजूनही 1 कोटी 20 लाख बहिणींची ई केवायसी बाकी आहे, तर भेटणार म्हणजे भेटणार. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्याच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा सरकारपुढे तुमचे मुद्दे योग्य पद्धतीने मांडतील. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.